आणि नीट पेपरफुटी प्रकरणातील एक मोठी अपडेट समोर आली आहे। आरोपींनी गुण वाढवून देण्यासाठी 5-5 लाख रुपये उकळल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। आरोपी संजय जाधव, जलील पठाण यांच्या चौकशीत ही माहिती मिळतेय। तर लातूर पोलिसांना नीट प्रकरणातील आरोपींकडून 14 ओळखपत्र मिळाली आहेत। या ओळखपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यातील काही ओळखपत्र बिहारची असल्याचं समोर आलंय। महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थी शिक्षण लातूरमध्ये घेतात, मात्र नीटची परीक्षा काही ठराविक सेंटरला देण्यासाठी जातात। त्या सेंटरमध्ये अनियमितता करून परीक्षा दिली जाते असं तपासातून समोर येत आहे। तर महाराष्ट्रातील मुलं कर्नाटक, गुजरात, बिहारमध्ये जाऊन परीक्षा देत असल्यानं काहीतरी घोळ होण्याची शंका राजर्षी शाहू महाविद्यालयानं नीट सीईटी सेलचे संचालक दिलीप देशमुख यांनी व्यक्त केली होती। तर याबाबत एनटीएला पत्रव्यवहार केला होता, मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही असा आरोप दिलीप देशमुख यांनी केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।